ज्योत्स्ना, कशा सर्व बरे आहात ना? मजेत राहा, मस्त राहा। तर आज करणार आहोत आपण पायनॅपल शिरा कसा करायचा ते पाहूया। पहिल्यांदा मी पॅन ठेवलाय, पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स थोडे आपण भाजून घेऊया। आणि ते भाजून झाले की मी रवा घेतलाय 1 वाटी आणि तो मस्तपैकी छान भाजून घ्यायचा आहे चांगला। त्याला 10 मिनिटं तरी भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे छान आपला रवा बनेल। तर अशा प्रकारे भाजून घेते। आणि पायनॅपलचं काय आहे, जरी आपण मार्केटला गेलो तर गाड्या असतात, त्याच्यामध्ये विकायला असतं 20 रुपयाच्या मध्ये 4-5 तरी येतात। तेच आणायचं आहे, 2-3 खाऊन टाकायचे आणि 2-3चा पायनॅपल शिरा करायचा आहे। परत मी तूप टाकून घेतलंय कढईमध्ये आणि जे पायनॅपलचे काप आहेत ते मी मस्त चिरून घेतलेत। तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे करू शकता। आणि असे 2-3 मिनिटं मी तुपामध्ये त्याला चांगले परतून घेते। हे परतून झाल्यावरती मग पाणी ओतायचं आपल्याला आणि पाण्याला जरा उकळी येऊ द्यायचे छानपैकी। आणि 1 कप रवा तर 1 कप सेमी साखर घेतली, त्यातली अर्धी साखर मी आधी टाकून घेतले आणि मस्तपैकी उकळी आली पाण्याला की जो आपला भाजलेला रवा आहे चांगला तो आपण आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची। मस्तच आणि एकदा घालायचं आहे आणि मस्त त्याला ढवळून घ्यायचं आहे। हे मिक्स केलं की मस्तपैकी छान अशी वाफ द्यायची आपल्याला। हे बघा 2-3 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि मग परत मिक्स करून झालं की मग मी ह्याच्यामध्ये पिवळा खायचा रंग घातलाय, कारण तेवढा पायनॅपलचा रंग त्याला येत नाही शिऱ्याला। मग ते आपल्याला वाटेल कसं की पायनॅपलचा शिरा आहे म्हणून मी पिवळा कलर घेतलाय। आणि जी उरलेली साखर आहे ती पण आपल्याला घालून घ्यायची आहे आतमध्ये आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। परत मी यासाठी रंग नंतर टाकलाय की कळावा, मग रंग त्याचा येत नाही पायनॅपलचा। जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर केसर टाकला तरी पण चालेल, कारण केसराने पण एवढा रंग त्याला येत नाही। आणि मस्त वाफ देऊन झाली की वरून परत साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर वेलची पावडर आणि मग जे आपण फ्राय करून घेतलेले होते ड्रायफ्रुट्स ते घालून घ्यायचे आणि मस्त एकदा परत मिक्स करायचे आणि परत एकदा खाली अर्धा मिनिटच फक्त त्याला वाफ द्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपला पायनॅपल शिरा रेडी झालेला आहे मस्तच। आणि खायला पण एकदम भारी होता, एकदम छान होतो। आणि जरूर करून बघा। आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।